नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा आणि अनेक विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा विषय म्हणजे मानसशास्त्र आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक अध्ययन उपपत्ती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन उपपत्ती हा घटक अत्यंत सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. यामध्ये सर्व अध्ययन उपपत्ती, त्यांचे जनक आणि कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच अध्ययन उपपत्तीवर मागील परीक्षेत विचारलेले टॉप क्वेश्चनसुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. हा घटक आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये 5 ते 6 मार्क्सला विचारण्यात येत असतो. हा व्हिडिओ मानसशास्त्र पेपर 1 व पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, मानसशास्त्रातील हे प्रश्न प्रत्येक परीक्षेत हमखास विचारले जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, प्रयत्न प्रमाद म्हणजेच ट्रायल अँड एरर ही प्रसिद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? यावरती प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला असतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एडवर्ड थॉर्नडाईक. आपण या उपपत्तीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. थॉर्नडाईक हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. आपली उपपत्ती त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडली आहे. यावरती सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे. तसेच त्यांनी कुत्रा, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर सुद्धा प्रयोग केले आहेत. त्यांनी साहचर्यवादी उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या संबंधावर जसे भर देतात तसेच त्यांच्या संबंधाच्या दृढीकरणावरही भर देतात. त्यांच्या मते उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय असे सांगितले. थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद म्हणजेच SR बॉन्ड यांच्यावर भर दिल्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे संबोधले जाते. प्राणी चुकत शिकत असतो. सतत धडपड करीत राहिले की यश मिळते. सतत प्रयत्न करीत राहिले की एक दिवस मार्ग सापडतो, यश मिळते. हे यश पुष्कळदा चुकून मिळते. चुका करीत अचूकता ज्ञात होते असे या उपपत्तीमध्ये सांगितलेले आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रयत्न प्रमाद ही एडवर्ड थॉर्नडाईक यांची उपपत्ती आहे आणि त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स हा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभिजात अभिसंधान या उपपत्तीचे जनक कोण आहेत? हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि पुन्हा सुद्धा रिपीट होऊ शकतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इवान पावलॉव. तर अभिजात अभिसंधान या उपपत्तीचे जनक पावलॉव हे आहेत. याच उपपत्तीला क्लासिकल कंडिशनिंग थेरी असे म्हटले जाते. पावलॉव हे एक रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ होते. त्यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे हे लक्षात असू द्या आणि त्यांना 1904 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 3, साधक अभिसंधान हा सिद्धांत कोणी प्रतिपादित केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, BF स्किनर. साधक अभिसंधान हा सिद्धांत BF स्किनर यांनी प्रतिपादित केला आहे. स्किनर हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते. साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता म्हणून यांना ओळखले जाते. यांनी उंदीर आणि कबुतरांवर प्रयोग करून वर्तनातील सबलीकरण म्हणजेच रेनफोर्समेंटचे महत्त्व स्पष्ट केले. साधक अभिसंधान म्हणजे काय? तर विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान
असे म्हटले जाते. त्यांनी कबुतरावर जो प्रयोग केला त्यासाठी एक पेटी तयार केली होती. ती स्किनर पेटी म्हणजेच स्किनर बॉक्स या नावाने ओळखली जाते, हे लक्षात असू द्या. अशा प्रकारे साधक अभिसंधान याचे उद्गाते हे B.F. स्किनर आहेत. पुढचा प्रश्न आहे, मर्मदृष्टी उपपत्ती प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, वोल्फगांग कोहलर. मर्मदृष्टी उपपत्ती ही कोहलर यांच्याशी संबंधित आहे. कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिपांजीवर प्रयोग करून गेस्टाल्ट विचारांवर आधारित ही उपपत्ती मांडली जाते. यालाच समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्ती असेही म्हटले जाते. तसेच कोहलर हे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी सुलतान नावाच्या चिपांजीवर अनेक प्रयोग केले होते. कोहलर यांच्या मते समस्या मर्मदृष्टीने सोडवल्या जातात. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते. त्यातून समस्या सोडवली जाते. तर हे लक्षात असू द्या की कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिपांजीवर प्रयोग केलेला आहे आणि या चिपांजीचे नाव सुद्धा एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते आणि यालाच समाकारवादी उपपत्ती किंवा समष्टीवादी उपपत्ती म्हणजेच गेस्टाल्ट थेरी म्हटले जाते. पुढचा प्रश्न, सामाजिक अध्ययन उपपत्ती चे प्रणेते कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अल्बर्ट बांदुरा. सामाजिक अध्ययन उपपत्तीचे जनक अल्बर्ट बांदुरा हे आहेत. सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थेरी म्हणजेच सामाजिक अध्ययन उपपत्ती. बांदुरा यांनी बोबोडॉल प्रयोग केला आणि मुले सभोवतालच्या व्यक्तींचे निरीक्षण व अनुकरण करून शिकतात हे सिद्ध केले. अल्बर्ट बांदुरा यांनी या उपपत्तीत प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रण यावर भर दिलेला आहे. यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीत निरीक्षण आणि अनुकरण यांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. तर यांनी बोबोडॉल यावर प्रयोग केलेला आहे हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, बालकांच्या संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत म्हणजेच थेरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट कोणी मांडला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, जीन पियाजे. जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. जीन पियाजे हे एक स्विस मानसशास्त्रज्ञ आहेत. यांनी बालकांच्या बौद्धिक विकासाचे 4 मुख्य टप्पे स्पष्ट केले. ते म्हणजे संवेदी कारक ते औपचारिक कारक असे होते. पुढचा प्रश्न, सामाजिक सांस्कृतिक ज्ञानरचनावाद ही उपपत्ती कोणाची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, लेव वायगोत्स्की. सामाजिक सांस्कृतिक ज्ञानरचनावाद ही उपपत्ती लेव वायगोत्स्की यांची आहे. लेव वायगोत्स्की हे एक रशियन मानसशास्त्रज्ञ आहेत. यांनी बालकाच्या विकासात समाज, संस्कृती आणि भाषा यांना सर्वोच्च महत्त्व दिलेले आहे. तर सामाजिक सांस्कृतिक ज्ञानरचनावाद उपपत्ती लेव वायगोत्स्की यांची आहे हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, विल्यम वुंट. आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून विल्यम वुंट यांना ओळखले जाते. विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथे जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. हे परीक्षेत वारंवार विचारले जाते, त्यामुळे लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, वर्तनवादाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक सी जॉन बी वॉटसन. वर्तनवादाचे जनक म्हणून वॉटसन यांना ओळखले जाते. वॉटसन यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला वर्तनवादाची पायाभरणी केली. त्यांच्या मते मानसशास्त्र हा केवळ बाह्य वर्तनाचा अभ्यास आहे. तर वर्तनवादी उपपत्तीचे जनक म्हणून सुद्धा वॉटसन यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिग्मंड फ्राइड. सिग्मंड फ्राइड यांना मनोविश्लेषणवादाचे जनक म्हणून ओळखले जाते. सिग्मंड फ्राइड यांनी मानवी मनाचे 3 स्तर म्हणजेच बोधन, उपबोधन, अवबोधन असे सांगितले आणि व्यक्तिमत्वाचे इदम, अहम, उपरिहम हे घटक मांडलेले आहेत. पुढील प्रश्न, बालकांच्या नैतिक विकासाचा सिद्धांत थेअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट कोणी प्रतिपादित केला? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लॉरेन्स कोहलबर्ग. बालकांच्या नैतिक विकासाचा सिद्धांत लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेला आहे. त्यांनी नैतिकतेच्या विकासाचे 3 मुख्य स्तर आणि त्याचे 6 उपटप्पे सांगितलेले आहेत. तर नैतिक विकासाचा सिद्धांत म्हटले की लॉरेन्स कोहलबर्ग लक्षात राहू द्या. नंतरचा प्रश्न, मनोसामाजिक विकास सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एरिक एरिक्सन. मनोसामाजिक विकास सिद्धांत एरिक एरिक्सन यांनी मांडलेला आहे. यालाच सायकोसोशल डेव्हलपमेंट थेअरी असे म्हणतात. एरिक्सन यांनी मानवी जीवनाचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा विकास 8 वेगवेगळ्या संघर्षात्मक टप्प्यात मांडला आहे. उदाहरणार्थ विश्वास विरुद्ध अविश्वास. पुढील प्रश्न, अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण करताना संज्ञानवादी गटामध्ये म्हणजेच कॉग्निटिव्ह खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इवान पावलॉव. इवान पावलॉव हे वर्तनवादी गटातील आहेत. तर पियाजे, ब्रुनर आणि कोहलर हे संज्ञानवादी म्हणजेच बोधनात्मक गटात मोडतात. प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रीय उपपत्तीचे जनक कोण आहेत? क्षेत्रीय उपपत्ती म्हणजेच फील्ड थेअरी ऑफ लर्निंग. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्ट लेविन. कर्ट लेविन हे क्षेत्रीय उपपत्तीचे जनक आहेत. कर्ट लेविन यांची उपपत्ती सांगते की व्यक्ती ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीचा तिच्यावर होणारा एकूण परिणाम म्हणजे तिचे वर्तन होय. तर क्षेत्रीय उपपत्तीचे जनक कर्ट लेविन हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, भावनिक बुद्धिमत्ता उपपत्ती जगभरात कोणी लोकप्रिय केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॅनियल गोलमन. भावनिक बुद्धिमत्ता उपपत्ती डॅनियल गोलमन यांनी मांडलेली आहे. भावनिक बुद्धिमत्ता उपपत्ती म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स थेअरी. गोलमन यांनी 1995 मध्ये त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकाद्वारे ही संकल्पना प्रसिद्ध केलेली आहे. हा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. पुढील प्रश्न, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर. हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी 1983 मध्ये मानवामध्ये 8 ते 9 वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतंत्र बुद्धिमत्ता असतात हा सिद्धांत मांडला. नेक्स्ट क्वेश्चन, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी दिला?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चार्ल्स स्पियरमन. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत म्हणजेच टू फॅक्टर थेरी ऑफ इंटेलिजन्स चार्ल्स स्पियरमन यांनी मांडलेली आहे. स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे जी आणि यस असे दोन भाग सांगितले. जी म्हणजेच जनरल म्हणजे सामान्य घटक आणि यस म्हणजे स्पेसिफिक म्हणजेच विशिष्ट घटक. तर द्विघटक सिद्धांत हा चार्ल्स स्पियरमन यांचा आहे, लक्षात राहू द्या. जगातील पहिली यशस्वी बुद्धिमत्ता मापन चाचणी कोणी तयार केली? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अल्फ्रेड बिने. जगातील पहिली यशस्वी बुद्धिमत्ता मापन चाचणी म्हणजेच फर्स्ट इंटेलिजन्स टेस्ट अल्फ्रेड बिने यांनी तयार केली. 1905 मध्ये फ्रान्समध्ये अल्फ्रेड बिने यांनी थिओडोर सायमन यांच्या मदतीने पहिली मानसिक वय मोजणारी चाचणी विकसित केली. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा त्रिमिती किंवा बुद्धी संरचना सिद्धांत कोणाचा आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जे.पी. गिलफोर्ड. बुद्धिमत्तेचा त्रिमिती किंवा बुद्धी संरचना सिद्धांत गिलफोर्ड यांचा आहे. यांनी बुद्धीच्या रचनेत घटक, क्रिया आणि उत्पादने म्हणजेच कंटेंट, ऑपरेशन्स आणि प्रोडक्ट्स अशा 180 घटकांचे वर्गीकरण केलेले आहे. सर्व प्रश्न हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणीही प्रश्न स्किप करू नका. पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत म्हणजेच ग्रुप फॅक्टर थेरी कोणी प्रतिपादित केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लुईस थर्स्टन. बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत थर्स्टन यांचा आहे. थर्स्टन यांनी मानवी बुद्धीमध्ये 7 प्राथमिक मानसिक क्षमता असतात असे सांगितले. पुढचा प्रश्न भावनिक बुद्धिमत्ता उपपत्ती जगभरात कोणी लोकप्रिय केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॅनियल गोलमन. गोलमन यांनी 1995 मध्ये त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकाद्वारे ही संकल्पना प्रसिद्ध केली. भावनिक बुद्धिमत्ता उपपत्ती डॅनियल गोलमन यांची आहे. प्रश्न क्रमांक 22 समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजेच झेडपीडी सांगणारी सामाजिक सांस्कृतिक ज्ञानरचनावादी उपपत्ती कोणाची आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लेव वायगत्स्की. तर सामाजिक सांस्कृतिक ज्ञानरचनावादी उपपत्ती ही लेव वायगत्स्की यांची आहे. समीपस्थ विकासाचे क्षेत्र यामध्ये मांडलेले आहे. पुढचा प्रश्न अग्रज संघटक चा वापर करणारी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेव्हिड असुबेल. तर अग्रज संघटक चा वापर करणारी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती ही डेव्हिड असुबेल यांची आहे. या उपपत्तीलाच अध्ययन व अनुदेशन उपपत्ती असेही म्हटले जाते. पुढचा प्रश्न एक प्रयत्न अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एडविन गुथ्री. पर्याय क्रमांक डी. एक प्रयत्न अध्ययन उपपत्ती ही एडविन गुथ्री यांनी मांडलेली आहे. यालाच समीपता सिद्धांत असेही म्हटले जाते, म्हणजेच वन ट्रायल लर्निंग थेरी ही एडविन गुथ्री यांची आहे. पुढचा प्रश्न अध्ययन संक्रमण मधील सामान्यीकरणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चार्ल्स जड. म्हणजे सामान्यीकरणाचा सिद्धांत हा चार्ल्स जड
यांनी मांडलेला आहे. थेअरी ऑफ जनरलायझेशन म्हणजेच सामान्यीकरणाचा सिद्धांत होय. तर तो चार्ल्स जड यांचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. गरजांचा श्रेणीक्रम किंवा मानवतावादी सिद्धांत कोणाचा आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अब्राहम मास्लो. तर गरजांचा श्रेणीक्रम किंवा मानवतावादी सिद्धांत हा अब्राहम मास्लो यांचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ज्ञानात्मक किंवा बोधात्मक ज्ञान रचनावादाचे जनक खालीलपैकी कोणाला मानले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीन पियाजे, पर्याय क्रमांक बी. ज्ञानात्मक किंवा बोधात्मक ज्ञान रचनावादाचे जनक म्हणून जीन पियाजे यांना ओळखले जाते. पियाजे हे बालकाच्या वैयक्तिक बोधात्मक रचनेवर भर देतात, तर वायगोट्स्की हे सामाजिक ज्ञान रचनावादाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे. अध्ययन संक्रमणमधील ध्येयवादी किंवा मूल्यांचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, W.C. बॅगले. अध्ययन संक्रमणमधील ध्येयवादी किंवा मूल्यांचा सिद्धांत हा बॅगले यांनी मांडलेला आहे. बॅगले यांच्या मते जर विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या मूल्याप्रती किंवा ध्येयाप्रती तीव्र निष्ठा असेल तर त्याचे संक्रमण दुसऱ्या परिस्थितीत सहज होते. पुढचा प्रश्न आहे. सोप्याकडून कठीणाकडे जाणारी 8 स्तरांची अध्ययन श्रेणी उपपत्ती कोणी दिली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रॉबर्ट गॅने. सोप्याकडून कठीणाकडे जाणारी 8 स्तरांची अध्ययन श्रेणी उपपत्ती ही रॉबर्ट गॅने यांनी मांडली आहे. गॅने यांनी संकेत अध्ययनापासून सुरू होऊन समस्येच्या निराकरणापर्यंत जाणारे 8 स्तर मांडले आहेत. शेवटचा प्रश्न. अध्ययन संक्रमणमधील ध्येयवादी किंवा मूल्याचा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅगले. तर ध्येयवादी किंवा मूल्यांचा सिद्धांत हा बॅगले यांनी दिलेला आहे. तर आपला आणखी एक उपपत्ती राहिली आहे, ती म्हणजेच प्रभुत्व संपादन उपपत्ती. तर प्रभुत्व संपादन उपपत्ती ही डॉक्टर ब्लूम यांची आहे, लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.